बेशक, विद्यानिधि हाई स्कूल में 75वां गणतंत्र दिवस समारोह बड़े ही धूमधाम से मनाया गया। कार्यक्रम इतना शानदार था कि आने वाले कई सालों तक इसे याद रखा जाएगा। इस भव्य समारोह के मुख्य अतिथि हमारे पूर्व मुंबई पुलिस आयुक्त श्री संजय बर्वे थे। मुख्य अतिथि श्री संजय बर्वे ने ध्वजारोहण किया और राष्ट्रगान गाया गया। इसके बाद स्कूल के प्रिंसिपल ने एक प्रेरणादायक भाषण दिया, जिसमें उन्होंने भारत के इतिहास और गणतंत्र दिवस के महत्व पर प्रकाश डाला। छात्रों ने देशभक्ति के विभिन्न कार्यक्रम प्रस्तुत किए, जिनमें गीत, नृत्य, कविता पाठ और नाटक शामिल थे। कार्यक्रम का समापन राष्ट्रगान के साथ हुआ। विद्यानिधि हाई स्कूल में गणतंत्र दिवस समारोह एक सफल आयोजन था। इसने छात्रों को देशभक्ति की भावना को जगाया और उन्हें भारत के इतिहास और संस्कृति के बारे में अधिक जानने के लिए प्रेरित किया। नर्सरी से लेकर दूसरे साल के जूनियर कॉलेज तक के छात्रों ने विभिन्न कार्यक्रमों में भाग लिया और अपनी प्रतिभा का प्रदर्शन किया। कार्यक्रम इतने मनमोहक थे कि कोई भी पलक झपकना नहीं चाहता था। यदि आप कार्यक्रमों से चूक गए हैं, तो आप इस वीडियो के माध्यम से उन्हें देख सकते हैं। इस कार्यक्रम में नन्हे मुन्नों की मनमोहक हरकतों से लेकर बड़े छात्रों के शानदार प्रदर्शनों तक सब कुछ देखने को मिला। नृत्य, संगीत, नाटक, कलाबाजी, हर किसी के लिए कुछ न कुछ था। हर एक प्रस्तुति इतनी शानदार थी कि दर्शक मंत्रमुग्ध होकर देखते रहे। मुझे यकीन है कि आपने जो कुछ भी मिस किया है, उसे देखकर आपको अफसोस होगा। इसलिए जल्दी से वीडियो देखें और इन अद्भुत प्रतिभाओं के जादू में खो जाएं। Public Day celebration. एक साथ वेलकम मार्च 1 2
सहे महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी, मेरी नस नस में तेरा इश्क बहे, फीका ना पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। प्रमुख अतिथि श्री संजय बर्वे जी एवं सारे मान्यवर Vigul position. 1, 2 एक साथ राष्ट्रीय झंडे के लिए सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत 1, 2। शुभ आशीष मागे गाहे तव जय।
की जय भारत माता की जय वंदे मातरम वंदे मातरम एक साथ विश्रम एक साथ सावधान स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्या देशाने घेतलेल्या अविश्वसनीय प्रवासावर चिंतन करण्यासाठी आपल्याला आमंत्रित करणारा हा दिवस. आपण जेव्हा इतिहासाच्या वळणावर उभे आहोत तेव्हा आपल्या स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, आपल्या संस्थापकांचे ज्ञान आणि भारतीय भावनेची सामूहिक लवचिकता याची दखल घेणे आवश्यक आहे. देशासाठी बलिदान देणाऱ्या, तळमळणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या स्वप्नांचे आणि आकांक्षांचे मूर्त स्वरूप परिवर्तनात्मक क्षणाने अनेक वर्षाच्या संघर्षाची पराकाष्ठा दर्शवली. उत्सव 3 रंगांचा आभाळी आज सजला. नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. मी पाटील सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजय बर्वे सर यांचा सर्वांना परिचय करून द्या. हमारे बीच श्री सत्यनारायण जी काबरा सर उपस्थित हुए हैं. आई वेलकम सर, कृपया प्रस्तुत कराइए. थैंक यू. आज इस कार्यक्रम के प्रमुख अतिथि श्री संजय बर्वे जी, इनके बारे में मैं परिचय देने जा रहा हूँ. ही इज़ IPS 1987 RR Maharashtra cadre, educational qualification MA CA IIB. Last position held is CP Mumbai, Commissioner of Police Mumbai, that is from 20th February 19 to 29 February 2020. Major professional achievements by Sanjay Barve ji. Shri Sanjay Barve ji is a recipient of Alag Sinha Memorial Award and Medal for the best performance in crime investigation at the passing out parade of his batch at SBP National Police Academy, Hyderabad. He computerized all the crime records of Nagpur city while working as a ASP in Nagpur during the period 1989 to 1991. He also works as an additional SP in anti-Naxal operations Gadchiroli during 1991 to 1993. Shri Sanjay Barve ji has an experience of working as Deputy Commissioner of Police in 5 zones in Mumbai, that is tenure from 1995 to 2002. While working as a DCP for Zone 7 in 1997, he has very effectively handled the major riots that broke out after the desecration of Dr. Ambedkar's statue at Ramabai Ambedkar Nagar, Ghatkopar. While working as an additional CP EOW Mumbai during 2003-04, he was nominated as a member of SIT for probing Telgi's fake stamp scam. He also works as an administrative position as a DIG and IG, that is establishment, in 2006 to 2008. Shri Sanjay Barve ji works as Joint Commissioner of Police, Traffic Division during 2008 to 2010. During this period, he has bring a lot of major changes in a computation process. He also worked at all the supervisory levels in the Mumbai Police. As a director, Maharashtra Police Academy, Nasik, from 2010 to 2014, he trained over 6,000 cadets. He is very tech-savvy and innovative person. While working as an additional DG anti-corruption from 2015 to 2016,
16. He led the investigation in the several multi-course camps by a renowned politician. Filed the charges or charge sheets in a record time. That is his specialty. He was also decorated as PM and PPM in 2006 and 2016 respectively. PM is a project management and PPM is a project profile management. So in March 2017, on this basis, he has been awarded as a Director General of Police. And after the service record of 30 years, he was a Commissioner of Police, Mumbai from 2019 to 2020. सो इस तरह के बहुत ही प्रतिभाशाली व्यक्ति श्री संजय बर्वे जी आज हमारे बीच उपस्थित है। आपका बहुत बहुत स्वागत है सर। विद्यानिधि कॉम्प्लेक्स में आपका बहुत बहुत स्वागत। धन्यवाद सर। उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्री संजीव मंत्री सरांना मी विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री संजय बर्वे सर, माजी पोलीस कमिशनर मुंबई यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत करावे। धन्यवाद सर। श्री संजय बर्वेजी सरांना एक विनंती, आपले शब्द आम्ही ऐकण्यास अतिशय उत्सुक आहोत, परंतु आपण सर्व संपूर्ण कार्यक्रमाचा आनंद आधी घ्यावा आणि त्यानंतर आपले मनोगत आम्ही नक्की ऐकू। धन्यवाद। आज के हमारे विशेष अतिथि हमारे बीच उपस्थित है, वो है श्री संतोष हासुरकर जी। इन्हें किसी शासकीय कार्यक्रम में मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहने जाना है और इसीलिए हम इनके बारे में थोड़ी जल्दीबाजी में ये कार्यक्रम कर रहे हैं। पहले इनके बारे में हम बात करेंगे। अभी हम जिस भूमि पर खड़े हैं वह है महाराष्ट्र भूमि। इसकी स्वतंत्रता के लिए, यहाँ स्वराज्य प्रस्थापित करने के लिए जिन्होंने अपना सारा जीवन समर्पित किया, वैसे महान योद्धा हम सभी को जानते हैं, वो हैं छत्रपति शिवाजी महाराज। उनको शत शत नमन। गए 6 जून 2023 को उनके राज्याभिषेक हुए, 350 वर्ष पूर्ण हुए। इस उपलक्ष्य में हमारे इस शिक्षण संकुल में छत्रपति शिवाजी महाराज के जीवन पर आधारित कई सारे कार्यक्रमों का आयोजन हो चुका है एवं हम कर रहे हैं, जिसे हमने शिव वैभव के नाम से पुकारा है और यही शिव वैभव आज भी आप लोगों को देखने के लिए मिलेगा। तो मैं यहाँ पे मनीषा मिस इनको आमंत्रित करता हूँ कि वो हमारे विशेष अतिथि श्री संतोष जी हासुरकर इनका परिचय करवाएं। आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी श्री संतोष हासुरकर सर, संस्थापक दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई। 2008 साली महाराष्ट्रातील अपरिचित दुर्लक्षित गडकोटांच्या संवर्धन, संरक्षण व जनजागृती अभियानास काही निवडक सहकार्यांना घेऊन आपण सुरुवात केलीस। आज मितीस महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील एकूण 14 गडकोटांवर हे कार्य सुरू आहे। अनेक पुरस्कार व सत्काराच्या माध्यमातून तसेच वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या यांतून आपल्या कार्याचा गौरव करण्यात आलेला आहे।
गड किल्ले और शस्त्र प्रदर्शनादरम्यान आम्हा सर्वांना सरांना भेटण्याचा योग आला. हे वर्ष आपण शिवराज्याभिषेक सोहळा वर्ष म्हणून साजरा करत असताना संतोष हसूरकर सरांसारखा आदर्श सन्माननीय व्यक्तींशी भेट होण्याचा योग जुळून आला हे आमचे परमभाग्य. गड किल्ले हे आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष आहे, महाराष्ट्राचे वैभव आहे. याच गड किल्ल्यांचं जतन, संवर्धन आणि संरक्षण व्हावे यासाठी अनेक वर्षांपासून सर आपण झटत आहात. ही एक देशसेवाच. म्हणूनच उपनगर शिक्षण मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या वारद पुरस्काराचे यावर्षीचे सर आपण मानकरी आहात. यावर्षीच्या वारद पुरस्काराचे मानकरी म्हणून श्री संतोष हसूरकर सर यांची निवड झालेली आहे. उपनगर शिक्षण मंडल सन 2002 से वारद पुरस्कार प्रदान कर रहा है. श्री वारद स्वातंत्र्य सेनानी थे. आपको कई बार कारावास सहन करना पड़ा. आप अपने राष्ट्रध्वज के ध्वजारोहण के नियमों का पालन करते थे और कराते थे. आपका जीवन अत्यंत सादगी भरा था. आपके नाम से यह पुरस्कार ऐसे व्यक्ति या संस्था को दिया जाता है जिनका जीवन का ध्येय राष्ट्र प्रेम है. और ऐसे ही हमारे अतिथि, आज के विशेष अतिथि श्री संतोष हसूरकर जी, इनको यह वारद पुरस्कार प्रदान किया जा रहा है. मैं अनुरोध करूंगा श्रीमती साधना मोदी से कि वह वारद पुरस्कार का वाचन करें. सगळ्यांना नमस्कार. सन्मानपत्राचे वाचन करण्याआधी 2 आनंदाच्या बातम्या सांगायचं भाग्य मला मिळालं. उपनगर शिक्षण मंडळाचे खूप जवळचे मित्र आणि शुभचिंतक श्री उदय देशपांडे यांना भारत सरकारचा अतिशय मानाचा पद्मश्री पुरस्कार कालच अनाऊन्स झाला आहे. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि दुसरा आपला विद्यार्थी मल्हार म्हात्रे हा ऑल इंडिया टॉपर आहे इन पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन बिग डेटा ॲनालिटिक्स आणि तो पण आज आपल्याबरोबर इथे उपस्थित आहे. त्याचं पण खूप खूप अभिनंदन. उपनगर शिक्षण मंडल वारद पुरस्कार विजेता महाराष्ट्र के बेलगांव जिले के मांदगे गांव के एक होनहार व्यक्तित्व है श्री संतोष गुंडो हासुरकर. महाराष्ट्र की विशेषता के रूप में सह्याद्री की पर्वत श्रृंखलाओं में बसे हुए अनेक किलों के भ्रमण की रुचि आपको कॉलेज के काल से ही रही है. आज वो आपके जीवन का मूल मंत्र बन गया है. भ्रमण के दौरान आपको यह आभास हुआ कि प्रत्येक वर्ष बारिश, गर्मी, शीत जैसे प्राकृतिक परिवर्तन का प्रहार कई वर्षों से यह गढ़ किले सहन करते आए हैं जो उनके अस्तित्व के लिए हानिकारक है. अनेक प्रवासी भी जाने अनजाने में उनके अस्तित्व को खतरे में डालते हैं. इस चिंता ने आपको सोचने के लिए विवश कर दिया. उन गढ़ किलों के संरक्षण के उद्देश्य से आपने जो कार्य शुरू किया था वह आज दुर्गवीर संस्था के नाम से प्रसिद्ध है. आपके इस दुर्गवीर संस्था के क्रमशः अनेक सहयोगी जुड़ते गए. गढ़ किलों के छायाचित्र निकालने एवं उनका संवर्धन करने जैसी प्रवृत्ति में आप लिप्त रहे. इतना ही नहीं, इन सभी छायाचित्रों के साथ साथ शिवकालीन शस्त्रों का प्रदर्शन भी जनता के समक्ष, विशेषतः विद्यार्थियों के समक्ष प्रस्तुत करने का आपने अन्य संस्थाओं के सहयोग के साथ बीड़ा उठाया. शिवकालीन गढ़ किलों के छायाचित्र के साथ साथ अस्त्र शस्त्र, कुछ तत्कालीन पत्र, दस्तावेज, मुद्राएं आदि भी सामान्य जनता को ज्ञान प्राप्ति हो इस उद्देश्य से प्रदर्शनी करने का आपका यह अनोखा प्रयोग अत्यंत प्रशंसनीय व उल्लेखनीय है. आप गढ़ किलों के साथ ही आसपास के अनेक मंदिरों तथा परिसरों में स्वच्छता मुहिम का आयोजन करते हैं. वहाँ के विद्यालयों में आवश्यक शिक्षण साहित्य का वितरण भी करते हैं. उस परिसर में अनेक उत्सव पारंपरिक रूप में प्रस्तुत करते हैं. कोविड जैसी आपत्ति के समय भी आपकी संस्था और आप जनता के एक सहायक के रूप में सदैव खड़े रहे हैं. आपकी यह सामाजिक जागरूकता तो प्रशंसनीय है ही, किंतु आपका यह गढ़ किलों का संरक्षण संवर्धन अपने आप में अत्यंत सराहनीय है. वर्तमान काल में आधुनिक आविष्कारों को स्वीकार करने के साथ ही आप प्राचीन एवं पुरातन संस्कृति के प्रति रूप मंदिरों, महलों, किलों जिनकी उपेक्षा हुई है उनका
जतन व संवर्धन करने में आपकी अहम भूमिका रही है। इन प्राचीन व सांस्कृतिक विरासतों के प्रति जो जनजागृति आई है, इसमें आपकी दुर्गवीर संस्था और आपका एक विशेष योगदान रहा है। आपकी यह सेवाभावी कार्यशैली के कारण आपको महाराष्ट्र शासन सम्मान पत्र 2022 तथा ऐसे लगभग 20 सरकारी और सामाजिक संस्थाओं द्वारा सम्मान व पुरस्कार प्राप्त हुए हैं। आज उपनगर शिक्षण मंडल की ओर से सन 2024 का वारद पुरस्कार प्रदान करने में हम गौरव अनुभव कर रहे हैं। याच वारद पुरस्कारासाठी श्री संतोष हसूरकर सर यांना प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय उपनगर शिक्षण मंडळाचे पदाधिकारी श्री सत्यनारायण काबरा सर यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान करावा। शॉल, श्रीफळ व वारद पुरस्काराचे सर्टिफिकेट असं याचं स्वरूप आहे। खूप खूप अभिनंदन सर। गेल्याच महिन्यात आपल्या फर्स्ट फ्लोअर हॉलमध्ये जे शस्त्र यांचं प्रदर्शन भरवलं गेलं होतं ते सरांतर्फेच होतं आणि अतिशय सुंदर असं हे प्रदर्शन होतं। आपल्या सर्वांनी बघितलंच असेल, त्यातून खरोखर खूपच माहिती मिळाली होती मुलांनासुद्धा आणि आम्हालासुद्धा। मी विनंती करेन संतोष सरांना की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे। आज प्रजासत्ताक दिनाच्या आपणा सर्वांना अगदी मनपूर्वक शुभेच्छा। खरं तर आपलं हे प्रेम पाहून आज खूप आनंद होतो की या दिवशी मला हा सत्कार आपण देऊ केला 16-17 वर्षाच्या कालखंडानंतर। आणि मंत्री सर त्यांना मी काय यांच्याबद्दल बोलू, मी जे काही गेल्या काही वर्षात जाणून घेतलं, इतक्या वर्षांची या अशा मुलांसाठी जे काही केलेलं कार्य त्यांचं म्हणजे फार त्यांच्या वडिलांपासूनचं, त्याबद्दल मी खूप म्हणजे भारावून गेलो आहे। आणि त्यांनी मला काही दिवसांपूर्वी असं सांगितलं की असा पुरस्कार आपल्याला दिला जातो आहे, आपली इत्तुंबित माहिती आम्हाला द्या। तर या पुरस्काराबद्दल मी विद्यानिधी शाळेचे खूप खूप आभार मानतो आणि जे काही गडकिल्ल्यांबद्दल करण्याचा आजवर संधी मिळाली, माझे काही सहकारी ते आलेले आहेत। पुढेही जे काही या देशासाठी देशसेवा म्हणूनच या गडकिल्ल्यांचं काम करतो आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे पदस्पर्श हस्तस्पर्श ज्या गडकोटांवर लागले ते या पुढच्या पिढीसाठी राहिले पाहिजेत, ही प्रामाणिक भावना आहे। आणि त्यासाठी पुढचं आयुष्य जे काही आहे ते पूर्णपणाला लावायचं आहे आणि असंख्य पिढ्यांसाठी आमचं शौर्य काय होतं ते टिकवायचं आहे, एवढंच असं मला मनापासून वाटतं। मी या पुरस्काराबद्दल मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है। उसी तरह हमारे विद्यानिधि संकुल की भी विशेषता है। विद्यानिधि में भी अलग अलग विभाग हैं। विभिन्न फूलों की तरह वह अपने अपने विभागों में महकते हैं, फिर भी जब इकट्ठा होते हैं तो जिस तरह फूलों को इकट्ठा करने पर सुंदर माला बन जाती है और सभी की एक ही पहचान बनती है, ठीक उसी तरह ये सभी विभाग जब इकट्ठा होते हैं तो सभी की एक ही पहचान बनती है और वो है विद्यानिधि। कुछ विशेष व्यक्ति 30 साल पहले ही ठान चुके थे कि राम जी को तो उनकी जन्मभूमि पर ही हम प्राण प्रतिष्ठित करेंगे। वह घड़ी 22 जनवरी 2024 को दोपहर 12:30 बजे आ ही गई। राम जी फिर से विराजमान हुए। यह सच है कि प्रयत्न तो सांघिक होते हैं, परंतु श्रेय तो नेतृत्व को देना ही होगा और यही नेतृत्व है आज के हमारे
माननीय पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी जी। तो कहिए फिर से एक बार, जय श्री राम। शिवराज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा इतिहास या अनुषंगाने प्रत्येक कार्यक्रमाची रूपरेषा तयार करण्यात आली। यालाच अनुसरून उपनगर शिक्षण मंडळ संचलित बालकुंज विभाग आपल्यासमोर सादर करत आहे नृत्य नाटिका चाकर शिवबाचे होणार। चाकर शिवबाचे होणार।
बहुत आपल्या आईकडून म्हणजेच माता जिजाऊंकडून प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. असाच त्यांच्या आयुष्यातील एक छोटासा प्रसंग आमचे छोटे बालकलाकार आपल्यासमोर सादर करीत आहेत. बालवाडी मराठी विभाग प्रस्तुती नाटिका सोन्याचा डोंगर. इसवी सन 1644 पुणे शहर. शिवाजी महाराज फक्त 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांचे वडील शहाजीराजेंनी पुण्याचा कारभार त्यांच्यावर सोपवला. त्या काळी पुणे शहराची अवस्था खूपच वाईट होती. आदिलशाही सैनिक शहरातील नागरिकांवर खूप अत्याचार करत होते. शेतकऱ्यांना शेती करण्यापासून रोखत होते. शेतामध्ये गाढवा करून नांगरणी करून ही जमीन आता अपवित्र झाली आहे असे जाहीर करत होते. जो खेती करेगा वो निर्वंश हो जाएगा अशी दहशत पूर्ण शहरात पसरवली. त्यामुळे गावातील लोकांची शेतीवाडी सुटली. गावकरी पुणे शहर सोडून जाऊ लागले. राजमातांना जेव्हा ही बातमी कळते तेव्हा त्या विचारात पडतात. ह्या समस्येवर काय उपाय करावा याचाच त्या विचार करत होत्या. बराच वेळ विचार केल्यावर जिजाबाई महत्त्वपूर्ण निर्णय घेतात. राजमाता आपल्या 14 वर्षाच्या शिवबाच्या हातात सोन्याचा नांगर देऊन नांगरणी करायला सांगतात. स्वतः शिवबांना शेतात नांगरणी करताना पाहून सर्व गावकरी शेतकरी आश्चर्यचकित होतात. हळूहळू गावकरी एकत्र जमा होतात. परंतु छोट्या शिवबाच्या हातात सोन्याचा नांगर याचा काय अर्थ त्यांना काही कळत नाही. त्यावेळी जिजाबाई त्यांच्याजवळ येतात व त्यांना समजावतात. या भूमीवर सोन्याचा नांगर फिरवला आहे. यामुळे या भूमीतून सोनं उगवलं जाईल. ही भारत भूमी कोणताही शत्रू अपवित्र करू शकत नाही. तुम्ही घाबरू नका, शेतीची कामं करा. जिजाऊचं बोलणं शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना पटतं. सगळेजण आनंदित होतात. जिजाबाईंना आणि शिवबांना मुजरा करतात. राजमाता जिजाबाई प्रजेला सोबत घेऊन पुणे नगरी पुन्हा वसवतात. पुण्याच्या पुण्यभूमीवर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कष्टाची फळं दिसू लागतात. चारी दिशांना झाडं वेली बहरू लागतात. प्रजा सुख समाधानानं जीवन जगू लागते. अशा होत्या राजमाता जिजाबाई. त्यांच्या सांगण्यावरूनच शिवबानी स्वराज्याच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल होतं. भारतभूच्या या महान मातेच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय जिजाऊ. सुंदर पात्रसंयोजकता खूपच छान होती. विद्यानिधी दुर्गाप्रसाद प्रायमरी इंग्लिश माध्यमातील विद्यार्थी सादर करीत आहेत शिवकालीन ग्रामव्यवस्था 12 बलुतेदार. शिवकालीन ग्रामव्यवस्था 12 बलुतेदार. पूर्वी प्रत्येक गावात 12 बलुतेदार असायचे. आता तुम्ही विचार कराल की बलुतेदार म्हणजे काय आणि कोणते? 12 बलुतेदार म्हणजे गावाचा विकास निधी ज्याच्या वाटप असतो बिगर शेती. व्यावसायिकांमध्ये बलुतेदार हा प्रकार आढळतो. शेतकऱ्यांच्या
करणारे, त्यांच्या आणि त्यांच्या गरजा भागविणारे ते बलुतेदार असतात. मध्ययुगीन महाराष्ट्रात ग्रामसेवकांना बलुतेदार म्हणून ओळखले जात असे आणि त्यांना ग्राम समाजातील सदस्यांना त्यांच्या सेवेसाठी मिळणारे वेतन किंवा धान्य वाटा याला बलुते असे म्हणतात. अरे तुम्ही हे बलुतेदार काय करता? काय आहेत हे बलुतेदार? अरे मित्रा, चल तुला दाखवतो बलुतेदार म्हणजे काय. मी आहे कुंभार. आधी गाडगी, रांजण, डेरा, चुली इत्यादी बनवत आता मूर्ती बनवतात. सणासुदीला लागणारी मातीची भांडी पण बनवतात. मी आहे सुथार. आधी नांगल, फाळ, कुलव, चौकटी इतर वस्तू बनवत आता फर्निचरचे दुकान टाकले आहे बहुतेक जणांनी. मी लाकडाच्या वस्तू बनवतो. मी आहे लोहार. आधी खुरप, बेडगा, खोचा, विला, कुल्हाडी इत्यादी खुर्ची उपयोगीला वस्तू बनवत असत. आता वेल्डिंगच्या मशिनी घेतल्या आहेत. लोखंडाच्या इतर गोष्टी बनवतात. मी आहे चांभार. आधी चामड्यापासून चप्पल, बूट, पट्टे, बैलगाडीचे पट्टे, चाबूकची वाडी इत्यादी बनवत असत. आता चपलांची दुकाने टाकले आहेत. मी आहे माली. आधी फुले, हार, भाज्या, फळे इत्यादी विकायचे. आता त्यांचे शेतीत प्रगतशील बागायतदार आहेत. नगदी पिकाची शेती पण जोमाने करतात. मी आहे महार. आधी गावाच्या सीमा राखणे गुप्तहेर आणि चौकीदार करत असत. सफाई कामागर आणि जमीन लवाद आणि प्राण्यांचे शौकणे. मी आहे कोळी. मासेमारी हा माझा व्यवसाय आणि आमच्या जीवनाचा अंग आहे. मी आहे गवळी. दूध विकणे हा माझा व्यवसाय. प्रत्येक घराची सुरुवात माझ्या मुले आनंदात होते. मी आहे सोनार. आम्ही सोन्याच्या धातूपासून दागिने बनवतो आणि प्रत्येक मंगल कार्यात आम्हाला महत्त्व आहे. मी आहे नावी. केस कर्तन करणे माझा व्यवसाय. सुखात आणि दुःखात आम्हाला महत्त्व आहे. आम्ही आहोत गुरव. आम्ही देवांची पूजा करतो आणि मंदिराचे रक्षण करतो. आम्ही आहोत तेली. आम्ही तेल विकतो. समाज असो किंवा घर असो प्रत्येक ठिकाणी आमच्या तेलाला महत्त्व आहे. मित्रांनो कसे वाटले आमचे बलुतेदार व शिवकालीन ग्रामव्यवस्था? तसेच आहे बलुतेदार सारखे शूर योद्धा तानाजी मालुसरे हे हिंदू कोळी समाजातील होते. तसेच लाखोंच्या मुघल सेनावर चालून गेलेले रायप्पा महार, औरंगजेबाशी लढा देणारे गोविंद गोपाळ महार, सिद्धनाथ महार असेच अनेक योद्धा खांद्याला खांदा लावून स्वराज्यासाठी लढा देत होते.
शिवाजी जय भवानी, जय शिवाजी जय श्रीराम. जय श्रीराम. धन्यवाद. मित्रांनो, टाळ्या. अतिशय सुंदर प्रस्तुती. अष्टप्रधान मंडळ. पारतंत्र्याचा अंधकार दूर करून 350 वर्षांपूर्वी 6 जून 1674 रोजी किल्ले रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला. हिंदवी स्वराज्य साकार झाले. शिवराय स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. यावेळी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली. अष्टप्रधान पदाची जबाबदारी वंशपरंपरागत न ठेवता कर्तबगारीनुसार मंत्रिपदाचे वाटप करण्यात आले. अष्टप्रधान मंडळात पुढील मंत्री कार्यरत होते. पंतप्रधान मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे सर्वोच्च मंत्री. यांना स्वराज्याच्या सर्व कारभारावर देखरेख ठेवावी लागत असे. शिवाजी महाराज यांच्या गैरहजेरीत स्वराज्यावर त्यांचा अधिकार चालत असे. अमात्य रामचंद्र निळकंठ महाल आणि परगण्यांचा एकूण खर्च त्या महाल किंवा परगण्यातील अधिकाऱ्यांकडून लिहून तो बरोबर आहे की नाही हे पाहणे यांचे काम होते. सचिव अण्णाजी दत्त सर्व येणाऱ्या जाणाऱ्या पत्रव्यवहारांवर यांचे लक्ष असे. सचिव स्वराज्याचे दप्तर पाहणे तसेच जमीन महसूल पत्रव्यवहार लक्ष ठेवण्याचे काम करत असत. महाराजांकडून पाठवली जाणारी आज्ञापत्रे यावर सचिवांचे लक्ष असे. मंत्री दत्ताजी पंत त्र्यंबक महाराजांच्या खाजगी कारभाराची जबाबदारी पाहणे, महाराजांची रोजनिशी ठेवणे, खाजगी कौटुंबिक आमंत्रणे देणे ही जबाबदारी यांना पार पाडावी लागत असे. सेनापती हंबीरराव मोहिते शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ आणि पायदळ हे 2 प्रमुख विभाग होते. या विभागाचा प्रमुख म्हणजे सेनापती. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतीची हुकूमत चालत असे. सुमंत रामचंद्र त्र्यंबक अर्थात स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री. परराष्ट्रांना खलिते पाठवणे, परराष्ट्राकडून आलेले खलिते घेणे, परराष्ट्रातून हेरांच्या मदतीने बातम्या काढणे ही कामे सुमंत करत असत. न्यायाधीश निराजी पंत रावजी न्यायनिवाडा करून जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम यांचे असे. पंडितराव रघुनाथराव पंडित हे धर्म खात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, नियमित चालणाऱ्या धार्मिक कार्यांबाबत सल्ला देणे ही यांची कामे होती. असे होते महाराजांचे अष्टप्रधान मंडळ. प्रधान अमात्य, सचिव मंत्री, सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री, सेनापती असे सुजाणा, अष्टप्रधानी शिवमुख्य राणा, अष्टप्रधानी शिवमुख्य राणा. कडकडली थापड पावर शौर नवे स्फुरले, शूरांच्या गाथेने सारे रणही दुमदुमले. वीर रसाला रमण्यामधुनी वाहू द्यावे आता, रसिक जनो ऐका ऐका मर्दांच्या गाथा. असाच एका मर्दांची गाथा आपल्या समोर सादर करत आहोत. धन्य धन्य बाजी प्रभुवीरा, हे धन्य धन्य बाजी प्रभुवीरा, रण धुरंधर शूर बहादुर. कसा तो दग दगता अंगण, कसा तो दग दगता अंगण. दिवसा जो अंधार नम
शक्तीपेक्षा युक्तीमध्ये असते. महाराजाने शिवा काशिद्याला बोलावून घेतले आणि विचारले, शिवा, आमचा रूप घेऊन तू सिद्धीला भेटायला जातोस? आणि शिवा म्हणाला, वय महाराज, जातो की. आणि मग काय घडलं? काय? रात्रीच्या पहिला प्रहरास, रात्रीच्या पहिला प्रहरास, दाच्या सुमारास गड उतरल्यास शुभ पालकीत बाजी संगती, शुभ पालकीत बाजी संगती. पावसानं ओली झाली धरती, पावसानं ओली झाली धरती, रात अंधारी मावळे चालती. दुसऱ्या पालकीत शिवा काशीद मोठ्या रुबाबात चालला. दादा दादा र जीर जीर दादा, दादा र जीर जीर दादा. दोन दिशेला दोन पालखी केलेल्या आहेत. त्यापैकी एका पालखीला खानाच्या सैन्याने गराला घातलंय. पालखीतून शिवाला बाहेर काढलं, सिद्धी समोर बसवलं. तोपर्यंत बातमी आली, हुजूर हुजूर, शिवाजी भाग्या, शिवाजी भाग्या. आणि कडाडल्या सिद्धी. सिद्धीने म्यानातून तलवार बाहेर काढली. शिवावर धरली. सच बता तू कौन है, वरना मारा जाएगा. शिवा हसला आणि म्हणाला, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काय कमी आहे का? आणि कडाडली सिद्धीची तलवार चालली गेली आणि शिवा संपल्या गेल्या. पलीकडे बाजीने गजापूरची खिंड लढवली आणि बाजी म्हणता, राज राज, अजून आपण गडावरती पोहोचलाच नाही राज. जोवर आपण गडावरती पोहोचणार नाही तोवर या बाजीचा प्राण जाणार नाही. आणि मग काय घडलं? काय? दडा दडा वाजत कडाडला. दडा दडा वाजत कडाडला. तोफेचा गोळा घेऊन गेला बाजीचा प्राण, घेऊन गेला बाजीचा प्राण. दिल्या शब्दाची टेवली जाण बाजीने केले जीवाचे रान. जी 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 बाजीने केले जीवाचे रान. जी 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 जी. आणि म्हणतात राजे, धन्य बाजी धन्य. जर काय खिंडीतली माती पाण्यात टाकली तर रंगल बाजीच्या रक्ताचा, इथे सुगंध आहे बाजीचा पराक्रमाचा. जर काय खिंडीला कान लावला तर शब्द ऐकू येतील, हर हर महादेव. असे होते स्वराज्य सूर्य. हे असे होते स्वराज्य सूर्य. दाविले शौर्यावर नवे करे. लढली ती गजापूरची खिंड, लढली ती गजापूरची खिंड, लढली ती गजापूरची खिंड. वीर बाजी प्रभू बलदंड, नांद्रमर केली पावन खिंड. आजी जी 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 जी, आजरामर केली पावन खिंड. आजी जी 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 जी. चुका भूल माफी करावी, चुका भूल माफी करावी. ध्यानी धरावी, कीर्तीवर नावी. कल्याण कवीचा हा छंद, कल्याण कवीचा हा छंद. वंदितो गुरुदेव नंद, गात शाहीर समीरानंद. अजी जी 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 जी, गात शाहीर समीरानंद. अजी जी 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 जी, गात शाहीर समीरानंद. अजी जी 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 जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अतिशय सुंदर. त्यांच्या मागे लपलेल्या त्यांच्या शिक्षकांच्या मेहनतीसाठी सुद्धा एकदा टाळ्या नक्कीच व्हायला हव्या.
पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं कौतुक करूया. तर समीर सकपाळ हा बालकलाकार होता आणि नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि अशा या ज्या प्रतिभा असतात या आपल्या विद्यानिधीमध्ये नक्कीच सर्वांच्या बाहेर येतात आणि त्याला कारणीभूत आपले शिक्षक वृंदच आहे, यात काही संशय नाही. धन्यवाद. चला तर पुढच्या कार्यक्रमाला. नाव लेट्स हिअर द स्पीच बाय राजरतन अवचारे फ्रॉम ज्युनियर कॉलेज ऑफ HSC वोकेशनल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स. राजरतन अवचारे. सर्वांना माझा नमस्कार. मी एक दोहा सांगते आजच्या शुभ दिवसवर, पण सर्वांना पहिलं मी हे बोलून दाखवण्यात जाते. सर्वांना एक विनंती आहे की एकत्र बोलूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय श्रीराम. रामचंद्र कह गए सिया से, रामचंद्र कह गए सिया से, फिर से सतयुग आएगा, भारत विश्व गुरु फिर होगा, कोई से रोक न पाएगा. प्रभु रामचंद्र कह गए सिया से, क्यों ललचाता देख के दुनिया, क्यों ललचाता देख के दुनिया, फिर से तू लेकर आएगा, भारत विश्व गुरु फिर होगा, कोई से रोक न पाएगा. प्रभु रामचंद्र कह गए सिया से, जय श्री राम. Respected chief guest, management members, principals, all teachers, audience and my dear friends, a very warm good morning and happy Republic Day to all. I am Rajratna Avchare from HSC Vocational Junior College. Friends, India's Republic Day is a celebration of the country's journey towards becoming a sovereign, democratic and independent nation. It marks the day when the Constitution of India came into effect on January 26, 1950. On this special day, we commemorate the achievements and progress that India has made since gaining independence. India's success story on Republic Day is a testament to the resilience, diversity and unity of our great nation. One of the remarkable achievements of India is its vibrant democracy. With a population of over 1.4 billion people, India is the world's largest democracy. Our democratic system ensures that every citizen has right to vote and participate in the decision-making process. It is a symbol of our commitment to inclusivity and equal representation. Another aspect of India's success story is its economic growth. Over the years, India has emerged as one of the fastest growing economy in the world. Our economic growth, our country has embraced innovation, entrepreneurship and technological advancement, leading to significant progress in various sectors such as IT, manufacturing, agriculture and services. Furthermore, India has made a significant strides in various fields, including space exploration, science and technology, healthcare, education, and sports. Our achievements in this area have not only brought global recognition, but have also improved the lives of millions of people within our borders. Friends, as we celebrate Republic Day, let us remember the sacrifices made by our freedom fighters and leaders who envisioned a democratic and prosperous India. Our great former Prime Minister Shri Atal Bihari Vajpayee ji said a very beautiful line कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये एक जीता जागता राष्ट्र पुरुष है. ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस धरती के लिए, हम मरेंगे तो इस धरती के लिए, और मरने के बाद भी
गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को अगर कोई कान लगा कर सुनेगा तो उसे भी सिर्फ एक ही आवाज सुनाई देगी, भारत माता की जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। धन्यवाद राजरत्न. So this is Rajratna Uchari from HSC Vocational and Achal Lodhi from Junior College of Commerce. कडकडली ही थाप डफावर शौर्य नवे स्फुरले, कडकडली ही थाप डफावर शौर्य नवे स्फुरले, शूरांच्या गाथेने रणही दुमदुमले, वीर रसाला धमण्यांमधुनी वाहू दे आता, रसिक जन हो, रसिक जन हो. बघा आता बाजीप्रभू देशपांडे या शूराची गाथा, बाजीप्रभू देशपांडे या शूराची गाथा. विद्यानिधी ब्रजलाल पारेख हायस्कूल इंग्रजी माध्यम आपल्यासमोर घेऊन येत आहे बाजीप्रभू देशपांडे यांची शौर्य गाथा. 5000चं सैन्य होतं आणि बाजी अवघे 300 मावळ्यांचं खिंडीत सज्ज होते. कसे जिंकणार होत आपण तेव्हा फक्त राजांना आठवा. या धरणीच्या छाताडावर पाय रोवून उभे राहा आणि लढा. घामाच्या शेवटच्या थेंबापर्यंत आणि रक्ताच्या शेवटच्या बिंदूपर्यंत लढा.
Good morning everyone and a very joyous Republic Day to all. I am Pankti Chheda from Kribra and I am honored to be giving this speech here today. For all of us in India, today is an incredibly important day. The 26th of January marks the birth of our country as a free republic. We escaped the shackles of colonial rule, entered the bright light of liberty and emerged as a sovereign nation, standing tall on the pillars of democracy. The sky over India at last belonged to the Indian people, symbolizing not just freedom from British rule, but also the limitless possibilities and dreams that a vibrant nation could achieve. Our Constitution is not just a document, but a living testament to the dreams and struggles of countless people who sacrificed their lives to liberate our country. It's the story of ordinary people who dared to dream of a free and equitable nation. With that said, however, Republic isn't just about remembering the past. It's about embracing the present and building the future. It's the freedom to learn, to dream big and to aim high. It's the freedom to speak up, to have our voices heard. It's the freedom to be tolerant and to be kind to others. As we commemorate our democratic values, let us reaffirm our commitment to providing quality education to all, regardless of background or circumstances. Investing in education is investing in our future, in our bright future. Let us strive to create an environment where every child has access to knowledge, where teachers are honored, and where learning knows no bounds. Together, let us build a stronger, brighter India through the power of education. Each one of us is a distinct flower in this garden, with everyone with different colors, shape, and fragrance. That's what India is truly about. We may speak different languages, follow different religions, and come from diverse backgrounds. But what unites us is all of us share the thread of national pride and the spirit of togetherness. We all share common rooted values like tolerance, respect, and brotherhood for others. So let's celebrate Republic Day not just with flags and sweets, but with also our actions. Let's be responsible citizens, upholding the values of Constitution. Let us honor each other, differences, and celebrate our diversity. After all, India is a country of unity in diversity. Happy Republic Day to all. Let's march towards a brighter and more glorious India. Thank you. Jai Hind. Thank you Pankti. Let's have another presentation again by KRVIA, that is Kamala Raheja Vidyanidhi Institute of Architecture, presenting Story of India by Jai Pimpale. My name is Jai and I am going to present the song E Watan Watan Mere Abaad Rahe Tu. So I'll begin now. लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी, जिंदगी शम्म की सूरत हो खुदाया मेरी। लब पे आती है दुआ बन के तमन्ना मेरी। ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू, ए वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू, मैं जहाँ रहूँ जहाँ में याद रहे तू। ए वतन मेरे वतन, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से, तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूँ मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू, पहुँचूँ मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे वतन,
तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ। कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू, कुर्बान मेरी जान तुझ पे शान रहे तू। ए वतन मेरे वतन, ए वतन मेरे आबाद रहे तू, आबाद रहे तू, आबाद रहे तू, आबाद रहे तू। है वतन मेरे वतन, है वतन। Nice one there. Thank you. Honorable Chief Guest of the program and the guest of honor, respected management members, heads of department, teachers and non-teaching staff members, parents and dear friends. Today on this auspicious occasion of Republic Day, we are gathered here to celebrate the essence of our vibrant democratic nation. It is a day that reverberates with the pride of our independence and reminds us of the values and principles that we hold dear as citizens of our country. This Republic Day is even more important and full of enthusiasm for all of us. This year, we have witnessed Ram Janmabhoomi Mandir at Ayodhya. For every one of us, it is a proud moment, as we have been able to be a part of this day after a legal dispute of almost 32 years. Our own Sri Ram, the seventh incarnation of Lord Vishnu, is established once again in his own original birthplace. श्री राम अनादिकाल से सांस्कृतिक मूल्यों के प्रतीक हैं और इसलिए उन्हें न केवल भारत में बल्कि सीमाओं के पार भी पूजा जाता है। राम राज्य एक ऐसी व्यवस्था है जिसमें व्यक्ति को ही नहीं बल्कि समस्त प्राणियों को सुख और शांति का जीवन प्राप्त होता है। ऐसा राज्य जहां हर नागरिक के साथ सम्मानजनक व्यवहार किया जाएगा, चाहे उसकी जाति, रंग और पंथ कुछ भी हो, और देश के सबसे कमजोर नागरिकों को भी न्याय मिलेगा, क्योंकि भगवान राम का राज्य ऐसा ही था। भगवान राम का राज्य एक आदर्श था। Republic Day holds a significant place in our hearts as we commemorate the day when our constitution came into effect, paving the way for a democratic and free India. On this day, we pay homage to the countless freedom fighters who selflessly fought for our nation's independence. We students on this day not only pay tribute to our freedom fighters, but also pledge to be a part of the nation wholeheartedly. Today, we Indians are everywhere in the world. You name it and we have it. UK's first India origin Prime Minister Shri Sunak, Shri Sundar Pichai, CEO Google, Lakshman Narasimhan, CEO Starbucks, and there is an endless list of people leading others globally. So friends, what is the X factor that keeps us shining all the time? Of course, our sanskars and values that we have inherited from Shri Ram and Shri Krishna. Shri Ram एक आदर्श पुत्र, भाई तथा राजा थे। राम पितृभक्त, धैर्यवान, साहसी, न्यायी, पराक्रमी, त्यागी थे। उनका चरित्र आज हमारे जीवन में अनुकरणीय है। वे करुणा, दया, क्षमा, न्याय, सदाचार, साहस, धैर्य और नेतृत्व जैसे गुणों के धनी हैं। Tagore once said, "Where the mind is without fear and the health is high, where knowledge is free, where the world has not been broken up, हमें प्रेरणा देती है, हमें सही मार्ग दिखाती है। आज का भारत पुरातन और नूतन को आत्मसात करते हुए आगे बढ़ रहा है। In conclusion, let us draw inspiration from Rabindranath Tagore's profound thought and work together to create a society that upholds that principle of republic. As Tagore rightly said, let us not pray to be sheltered from dangers, but to be fearless when falling them. Let us embrace the challenges that lie ahead and emerge as a united and progressive nation. Jai Hind, Jai Maharashtra, Jai Shri Ram. Thank you, Ashwini. Thank you. धन्यवाद अश्विनी.
राम राम मंडळी. बोला पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. आई राजा उध उध सदानंदीचा उध उध. मी तुळजापूरचा आहे. तर हा पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी. हो चमके शिवबाची तलवार. हो चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. तळपत्या बिजलीचा अवतार. तळपत्या बिजलीचा अवतार. हो झेले ढाली वरती वार. झेले ढाली वरती वार. हो चमके शिवबाची तलवार. पडली भवानी जेव्हा म्यानाच्या बाहेरी रणात फिरली ना ती कधीच माघारी. तख्त दौलती समोर केली नालाचारी कधी ना झुकली ती दिल्लीच्या दरबारी. तमाम बादशाहीचा ताज तिने ठोकरला मराठमोळ्याचा वेश तिने पांघरला. धर्मरक्षणासी सदा सज्ज भवानी झाली जुलूम कर्त्याच्या रक्ताने ती न्हाली. हो महाराष्ट्रावर प्रेम अपार. महाराष्ट्रावर प्रेम अपार. उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार. हो चमके शिवबाची तलवार. शाहिस्ते खान म्हणाला दिल्ली दरबारी हुजूर करतो मी महाराष्ट्रावर स्वारी. हो चमके शिवबाची तलवार. थँक्यू. मंच पर सब विराजित सज्जन, माझे सगळे शाळेतले छोटे छोटे मित्र, काही मोठे पण आहेत, त्यांचे आई वडील आणि इथे उपस्थित सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. तुम्ही छान कार्यक्रम केलेत, गायलात, शिवाजीची महती सांगितलीत, राष्ट्राबद्दल खूप सारं बोललात, राष्ट्रप्रेमाबद्दल पण खूप सारं बोललात, महाराष्ट्राच्या दगडमातीबद्दल बोललात, अटलजींची कविता पण एकाने थोडी काही 4 ओळी सांगितल्या. म्हणजे बेसिक्स तर सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे ते काहीच सांगणार नाही. पण एक दुसरीच गोष्ट आज सांगूया. आपण भारताला राष्ट्र म्हणतो, नेशन स्टेट. ते काय आहे नक्की, कशासाठी? राष्ट्र आहे, बरोबर आहे ना? बरोबर आहे. मग इतर पण अनेक राष्ट्र आहेत. मग भारताबद्दल राष्ट्रप्रेम तर म्हणून इतर राष्ट्रांचा द्वेष असायला पाहिजे का? आपलं इथलं प्रेम म्हणजे बाकी राष्ट्राबद्दल जर काही चांगलं वाटलं तर ते राष्ट्रद्रोह होईल का? होत नाही. आपल्या राष्ट्राबद्दल प्रेम, पण राष्ट्र का, कशासाठी? मागच्या पॅरेंट्सना सांगतो की हा ॲड्रेस यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. तर राष्ट्रामध्ये काय असायला लागतं? पूर्वी बघा, तुम्ही हिस्ट्रीच्या पुस्तकामध्ये वाचलं असेल, साउथ में चेर थे, चोल थे, पांड्य थे, महाराष्ट्र में राष्ट्रकूट थे, नॉर्थ में मौर्य थे, गुप्त थे, वर्धन थे. बरोबर आहे? एक हिस्ट्रीमध्ये शिकलो की नाही आपण? वेगवेगळी राज्य होती, बरोबर. मग पूर्ण भारत एक कधी झाला, कसा झाला? हा वेगळा होता की एकच होता? मध्ये शंकराचार्यांनी अगदी दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत एक धर्माच्या बंधनात त्याला जोडलं, ती गोष्ट वेगळी. पण मग राष्ट्र म्हणजे काय, थोडक्यात आज सांगतो. भारताला बाउंड्री आहे. उत्तरेला हिमालय आहे,
दक्षिणेला समुद्र आहे. नॅचरल बाउंड्रीज अगदी बरोबर आहेत आणि पश्चिमेला जर सिंधू नदी पूर्ण जर पकडली तर अगदी छान बाउंड्री तयार होते. तर एक नॅचरल बाउंड्री असायला पाहिजे. सगळ्या लोकांमध्ये कल्चरल बॅकग्राऊंड आहे की एकच कल्चरल थीम. आज 80% लोक 82% लोक हिंदू आहेत, परंतु कल्चर मग ते साऊथमधल्या अय्यंगारांचं असो किंवा नॉर्थमधल्या काश्मीरी पंडितांचं असो, फारसा फरक नाही. बिहारमध्ये नॅचरल बाउंड्रीज झाल्या, कल्चरल बॅकबोन झाला. तिसरा भाषेची एकता. पूर्वी संस्कृत होती, पण संस्कृतचे तुकडे तुकडे होत पाली, अर्धमागधी, प्राकृत असे अनेक तुकडे झाले. पण भाषानंतर खडीबोली हिंदी आली, म्हणजे पूर्ण उत्तरेमध्ये अगदी नर्मदेपर्यंत पूर्वी सेंट्रल प्रॉव्हिन्सेस होतं, हिंदी बोलली जाते आणि त्याखाली द्रविड भाषा आहेत वेगवेगळ्या. त्यामुळे भाषेच्या माध्यमातून देखील जर एखादा देश जोडला गेला किंवा एखादा विभाग जोडला गेला तर तो तिसरा मुद्दा झाला. आणि चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका कॉमन फ्युचरबद्दल असलेली ओढ त्या देशातल्या लोकांना किंवा त्या जमिनीतल्या लोकांना. म्हणून जर्मनी राष्ट्र होतं. जर्मनी, प्रशिया आणि तिथला सुद्धा जर्मन स्पीकिंग जो भाग आहे तो पूर्वी एक राष्ट्र होता, आता त्याचे 2-3 राष्ट्र झाले. नकाशातल्या रेषांवरून नाही राष्ट्र होत. युरोपाचा नकाशा आपण खूप बदलताना पाहिला. तुम्हाला इथं सगळ्यांना विनंती असेल की मला इथे नकाशा दिसला नाही तर पॉलिटिकल मॅप ऑफ वर्ल्ड आणि पॉलिटिकल मॅप ऑफ इंडिया याचे मोठे मॅप्स कुठेतरी लावावेत आणि मुलांनी ते नेहमी पाहावेत. लाटविया, इस्टोनिया, लिथुआनिया हे 3 नवीनच देश आले. युक्रेन पण नवीनच आहे. मग कझाकस्तान, अझरबैजान हे सगळे देश नवीन आले. तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, कोण येते सेंट्रल एशियातले देश. पूर्वी रशिया होता. त्यामुळे नकाशावरती रेघा मारल्या म्हणजे राष्ट्र होत नाही. नकाशातल्या रेघा पुसल्या म्हणजे राष्ट्र पुसलं जात नाही. खूप महत्त्वाचं आहे. नकाशातल्या रेषा काही 1947 साली पुसल्या गेल्या किंवा नवीन टाकल्या गेल्या. 2 माणसं होती, एक रॅटली धन्यवाद सर. धन्यवाद.
संतोष घोसाळकर सर हे आपले संगीत शिक्षक आहेत आणि गेल्या महिनाभरापासून आपण सर्व विभागामध्ये परिपाठामध्ये सर्व विद्यार्थ्यांकडून रामस्तुतीचं गायन करून घेत आहोत. कार्यक्रमाच्या सर्वात शेवटी आपण सर्वजण सामूहिक रीतीने रामस्तुती गाणार आहोत. सांभळो. उपस्थित सर्वांना मी विनंती करते की सर्वांनी घोसाळकर सरांच्या बरोबरीने आपण सर्वांनी रामस्तुतीचं गायन करायचं आहे. सर्वांनी हात जोडूया आणि रामस्तुती सोबत गाऊया.